महाराष्ट्रलाइव्ह.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। नमस्कार, महाराष्ट्रलाइव्ह.in मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। राज्यभरातील सर्व पोस्ट ऑफिसवर एक मेल आला। त्या मेलमध्ये असं सांगण्यात आलं होतं की तो संबंधित सर्व पोस्ट ऑफिस व पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवून देण्यात येईल असा मेल प्राप्त झाला होता। तसाच काही एक मेल छत्रपती संभाजीनगर येथील पोस्ट ऑफिसला सुद्धा प्राप्त झाला होता। त्यानंतर प्रशासनाने त्वरित कारवाई करत सिटी चौक पोलिसांनी तिथे धाव घेतली व विविध तपास यंत्रणांनी धाव घेत तपास सुरू केला आणि सध्या पोस्ट ऑफिस बंद आहे। नाही URL बघायचं त्यामध्ये कुठून ह्याच्यावर आला मेल सर्व्हर कुठे आहे तुमचा मेन त्यांना सुबह आज 11:57 पे मुझे एक ईमेल मिला है मेरे ऑफिस से फॉरवर्ड जो किया था उन्होंने। तो वो ईमेल में ऐसा मजकूर था कि हम सब टपाल कार्यालय जो है हमारे पोस्ट ऑफिस और पासपोर्ट सेवा केंद्र जो है वो RDX बम से उड़ा देने वाले हैं। और इस वजह से आपके जो काउंटर सेवा है, सर्विसेज है और जो कस्टमर है, पोस्ट विभाग के जो ग्राहक है, उनको उधर अंदर मत लीजिए क्योंकि उनके इसको खतरा है। तो जैसा ईमेल मुझे आया तो मैंने तुरंत हमारा जो नज़दीक की जो सिटी चौक पुलिस स्टेशन है उनको और कमिश्नर ऑफ पुलिस को तुरंत मैंने इसकी जानकारी दी। जानकारी जैसी दिया वैसी उनकी पुलिस स्टेशन की टीम इधर आई। उन्होंने पूरा परिस्थिति का जायजा लिया। ATS की टीम भी इधर आके गई और उनका पुलिस का भी हमको अच्छा सपोर्ट मिल रहा है। अभी रही बात हमारी जो कस्टमर है जिनको अभी हम सेवा नहीं दे पा रहे, तो लेट आवर्स भी हम उनको जिनको जरूरत है तो उनको लेट आवर्स तक हम आज सेवा देने वाले हैं। याच्यामध्ये आम्हाला सकाळी पोस्ट ऑफिसचे बनसोड साहेब आहेत, त्यांनी फोनही केला आणि मेलही पाठवला। मेल आलेला होता, त्याच्यात रिपोर्ट पाठवला त्यांनी त्या मेलच्या अनुषंगाने जे आम्हाला माहिती दिलेली होती त्या अनुषंगाने पूर्ण पोस्ट ऑफिस जे चालू होतं त्यांचं कार्यकाळ आता म्हणजे सगळेच लोक होते कामकाजासाठी, तर त्यांचे कामकाज करणारे आणि कामासाठी आलेले सर्व लोक आम्ही बाहेर काढून पूर्ण रिकामं करून घेतलं। काही मेल प्रमाणे काही दुर्घटना घडू नये म्हणून, कुठली हानी होऊ नये म्हणून, आणि सगळं रिकामं केल्यानंतर आता आमचे मेल कुठून आला आहे याची इन्क्वायरीसाठी सायबरचे PI जाधव साहेब आलेले आहेत आणि BDDS बोलून घेतलेले BDDS ची टीम आमची सर्व शांत पथकासह आलेली आहे। बॉम्बचं जे आहे विषय तर ते सगळं शोधण्यासाठी आमच्या सर्व टीम कार्यरत आहेत। सर्व शोधून खात्री झाल्यानंतर पूर्ण आमची शंका दूर झाल्यानंतरच मग पुढचं होईल, तोपर्यंत आमची चौकशी चालू आहे।